नमस्ते स्टुडंट. आपण आज अँगल अँड इट्स मेजरमेंटमधला एक्सरसाइज नंबर 1.1मधला सेकंड बी बीट जो आहे तो आपला जो आहे तो आपण बघू. हां, काय दिलं आहे क्वेश्चन? ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर अँड डिटर्मिन देअर क्वाड्रंट. आपल्याला पहिला अँगल सपोज अँगल ए दिलेला आहे -140 डिग्री, -140 डिग्री. ही टर्म्स आपण बघा. पहिल्यांदा मुळात काय की आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममधल्या ज्या टर्म्स आपण बघितलेल्या आहेत त्या टर्म्स आपण पहिल्यांदा बघू. बघा, हा झाला एक्स ॲक्सिस आणि त्याला परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला वाय ॲक्सिस. दोन्ही इंटरसेक्ट ज्या पॉईंटमध्ये होतात तो पॉईंट झाला ओरिजिन. हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काय प्लस प्लस, दॅट इज द पॉझिटिव्ह आपण म्हणतो. सेकंड क्वाड्रंट काय म्हणतो? निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट हा आणि हा फोर्थ. हे फिक्स आहेत क्वाड्रंट, हे क्वाड्रंट बदलत नाहीत. क्वाड्रंटची टर्म्स आपली बदलत नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल इथं फर्स्ट क्वाड्रंट सेकंड असं चालणार नाही. आता मुळात पहिली गोष्ट काय आहे, आपल्याला आपण पॉझिटिव्ह अँगल केव्हा म्हणतो? पॉझिटिव्ह अँगल जर अँगलचं रोटेशन हे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर आपण काय म्हणतो की तो अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह अँगल कशाला म्हणतो आपण? की जर रोटेशन ऑफ अँगल जो आहे तो काय असेल? क्लॉकवाईज डिरेक्शन. क्लॉकवाईज मीन्स घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता मुळात आपल्याला जो अँगल दिलेला आहे तो अँगल काय घेतला? अँगल ए हा दिलेला आहे तो काय आहे? -140 डिग्री. बरं, त्याच्या अगोदर ही ते टर्म्स बघू आपण. हा पहिला क्वाड्रंट म्हणजे किती झाला हो? हा 90 डिग्री झाला. हा पूर्ण कंप्लीट केला आणि इथे आला निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला तर किती झाले? 180 डिग्री. म्हणजे हा 90 to 180 डिग्री, बरोबर. अगेन हा किती झाला? थर्ड क्वाड्रंट 180पासून गेला आपण तर तो किती झाला? 270. आणि इथून 270 टू काय झाला? 360 डिग्री. बघा, हा काय झाला? 0 to 90 डिग्री फर्स्ट क्वाड्रंट. टर्म्स किती आली? 0 to 90 डिग्रीपर्यंत फर्स्ट क्वाड्रंट आला. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंट काय आला? 90 to 180 डिग्री. थर्ड क्वाड्रंटची टर्म्स काय आली? हे तुम्हाला पूर्वी खूप झालेलं आहे, 180 डिग्री टू 270 डिग्री. आणि हा जो फोर्थ क्वाड्रंट आहे तो काय आहे? 270 डिग्री टू 360 डिग्री. हे कधी घेतो आपण? क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असेल तर. आता आपल्याला गिवन दिला आहे क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे कुठे आलेला? इकडे आलेला आहे, बरोबर. मग आता पहिला आपण बघू. पहिला आपण टर्म्स आपण ड्रॉ करून बघू. बघा, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आणि आता आपल्याला दिला आहे किती? -140 डिग्री. म्हणजे काय हो? मायनस आपण ब्रॅकेटच्या बाहेर करू. 90 प्लस किती आला हो? 50. ठीक आहे, 90 प्लस 50 डिग्री. मग आता कुठल्या वेने किंवा कुठल्या डिरेक्शननी आपण जाणार आहोत? कारण हा दिलेला आहे मायनस म्हणजे काय? निगेटिव्ह अँगल. म्हणजे हा घाला 90. मग कुठपर्यंत आला? म्हणजे 90 प्लस म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला? ह्या क्वाड्रंटमध्ये आला, बरोबर. म्हणजे ही ते टर्म्स आली. आणि हा जो अँगल आहे तो अँगल किती म्हणू? 90 प्लस ही टर्म्स किती आहे? 50 डिग्री, बरोबर. म्हणजे हा टोटल किती आला तुमचा? -140 डिग्री. म्हणजे मग टर्म्स काय दिलेली तुम्हाला? ड्रॉ द अँगल. हा अँगल ड्रॉ केला आपण आणि कुठल्या क्वाड्रंटमध्ये? आणि डिटरमाइन देअर क्वाड्रंट. म्हणजे क्वाड्रंट कुठले? क्वाड्रंट बदलत नाही, लक्षात घ्या. म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला? हा थर्ड क्वाड्रंटमध्ये, बरोबर. अँगलची टर्म्स गेली. हा जर 50 असेल तर इथे हा 90मधला हा किती झाला? 40 झाला, लक्षात घ्या. म्हणजे आपण पेनाने इथे करतो, आपण काही इथं कंपास वापरत नाही किंवा काही दुसरं साधन वापरलेलं नाही. आपण अंदाजे इथे ही टर्म्स फक्त डिटेक्ट करतो की हा थर्ड क्वाड्रंटमध्ये आला आहे आणि आपण ड्रॉ केला. म्हणजे काय झाला? द गिवन अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल टर्म्स, कारण हे सोपं आहे. आणि हे किती मार्काला येतं? हे 2-2 मार्काला येऊ शकतं. ठीक आहे. आता सेकंड काय दिलेलं आहे तुम्हाला? बघा, सेकंड दिलेला आहे 250 डिग्री. बरं, आता 250 डिग्री काय आहे? ते पॉझिटिव्ह आहे. बघा, 250 डिग्री पॉझिटिव्ह आहे.
परत आपण बघू, ड्रॉ करू इथे. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा किती झाला 90, इथपर्यंत आला किती 180. आपण ॲरो करतो आहे बरं का, इथे पण मी काय केलं आहे, ॲरो केलेला आहे. आता 180 प्लस किती आल्या टर्म्स, 180 प्लस म्हणजे टर्म्स किती दिलेली आपल्याला 250 डिग्री बरोबर. 180 प्लस किती येणार 70 डिग्री इज इक्वल टू काय आली टर्म्स तुमची 250 डिग्री. ठीक आहे, म्हणजे ही टर्म्स आपण काय म्हणू मग, म्हणजे आता हा 180 प्लस काय येणार 70 म्हणजे इथपर्यंत येणार. आणि हा बघा हा उरलेला जो किती आहे 20 डिग्री असणार आहे, कारण हा अँगल 90, हा क्वाड्रंट 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा, हा 90 डिग्रीचा आणि हा 90 डिग्रीचा, हे 4 क्वाड्रंट आहे. 90 प्लस 90 180 प्लस 70 म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला हा, इथे परत आपण मांडून टाकायचे क्वाड्रंट, म्हणजे परत हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, थर्ड क्वाड्रंटमध्ये आला. परंतु कशा डिरेक्शन आलं आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी. द अँगल लाईज in a third quadrant. किंवा लिहा अँगल टर्मिनेट्स इन अ थर्ड क्वाड्रंट्स. टर्मिनेट्स म्हणा, लाईज म्हणा, इन अ थर्ड क्वाड्रंट. अँगल टर्मिनेट इन अ थर्ड क्वाड्रंट. आता बघू आपण, 2 झाले, हा तिसरा तुम्ही सॉल्व करा, मी चौथा 750चा बघते. थर्ड तुम्ही मात्र सॉल्व करायचा, हा जो थर्ड आहे तो तुम्ही सॉल्व करून बघायचा. ठीक आहे, चौथा बघू 750 डिग्रीचा. कॅमेरा हलतोय. काय दिला आहे 750 डिग्री. ठीक आहे, बरं आता 750 डिग्री एक फुल रोटेशन, 1 फुल रोटेशन जे आहे ते आपलं किती असतं 360 डिग्री बरोबर, 1 कंप्लीट रिव्होल्यूशन. आता इथे आहे 750 डिग्री, मग 750 डिग्री ही टर्म्स काय येईल बघा, किती 360 डिग्री इंटू 2 म्हणजे किती आली टर्म्स हो 620 डिग्री आली का, नाही सॉरी 720 डिग्री, 2 0 जा 0, 2 6 जा 12, 2 एक हातच्या दिला, 2 3 जा 6 प्लस 1 720 डिग्री. आपल्याला टर्म्स किती दिली 750 डिग्री. मग 750 डिग्री इज इक्वल टू 720 डिग्री प्लस किती येणार 30 डिग्री. आता कुठल्या रोटेशननी जाईल टर्मिनल रे, हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी, म्हणजे बघा 1 कंप्लीट रिव्होल्यूशन 360 डिग्री, अगेन सेकंड कंप्लीट रिव्होल्यूशन 720 डिग्री, आणि 720 डिग्री प्लस किती आली टर्म्स 30 डिग्री आली आहे, म्हणजे इथपर्यंत टर्म्स काय येणार इथे येईल आणि हा अँगल असा येईल बरोबर. फक्त ॲरो चुकवायचा नाही कारण आपण टर्मिनेट करतोय. मग इथे टर्म्स काय येईल तुमची, ही टर्म्स मांडताना फ्रॉम द फिगर द गिवन अँगल टर्मिनेट्स इन अ फर्स्ट क्वाड्रंट. फ्रॉम फिगर वी सी दॅट वाटल्यास, फ्रॉम फिगर वी सी दॅट the given angle terminate first quadrant. फर्स्ट क्वाड्रंट हा झाला फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ. ठीक आहे, आता पुढची टर्म्स बघू, पुढचा एक अँगल आपण बघू, बाकीचे तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे हा थर्ड टर्म्स झाले आपला क्वेश्चन. आता चौथा क्वेश्चन बघू, काय दिलं आहे क्वेश्चन तुम्हाला 750 मायनस 80चा पण तुम्ही सॉल्व कराल. हां, मग हा घेऊ आपण 1120 डिग्री. ठीक आहे, बरं त्याच्या अगोदर कुठला आहे अजून, बरं बघा 1120 डिग्री. बरं 1120 डिग्रीमध्ये इथे 360 इंटू 3 किती येते बघा बरं, 360 इंटू 3 ही टर्म्स काय येते बघा, 300, 3 6 जा 18, 3 3 जा 9 प्लस 1 10. आपल्याला दिलेला अँगल किती दिला आहे
1120. बरं, मग आता इथे ही टर्म्स, हा 1120 डिग्री हा अँगल आपल्याला असं म्हणता येईल का, 3 × 360 डिग्री प्लस 1120मधून 1080 वजा करा, बघू काय ते सबट्रॅक्शनची टर्म्स. ठीक आहे, परत एकदा मल्टिप्लिकेशन बघू आपण. 720 + 360 0 0 6 2 8 7 3 ओके बरोबर आहे. 0 0 12मधनं 8 गेले, किती राहिले 4 1 1 0 0 म्हणजे किती झाले 1080 + 40. हां, म्हणजे इथे अँगल काय आला 40 डिग्री इज 1120 डिग्री. बरं, हा काय पॉझिटिव्ह अँगल आहे. मग आपल्याला ही टर्म्स ड्रॉ करता येईल. हा एक्स ॲक्सिस काढा, वाय ॲक्सिस काढू. आपल्याला क्वाड्रंट माहिती आहेत, पहिल्यांदा क्वाड्रंट मांडून घेऊ. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही काय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, थर्डमध्ये काय निगेटिव्ह निगेटिव्ह, फोर्थमध्ये काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सेकंड जे कोऑर्डिनेटची टर्म्स आहे ती काय घेतो आपण वायने रेफर करतो आणि फर्स्टची कशाने करतो एक्सनी करतो. बरं, आता ही अँगलची टर्म्स हवी आपल्याला. मग आता आपल्याला जर पॉझिटिव्ह अँगल दिला असेल तर कुठल्या रिव्होल्युशनने जावं लागेल, अँटी क्लॉकवाईज रोटेशननी. फर्स्ट रोटेशन 360 डिग्री, सेकंड रोटेशन 360 डिग्री, थर्ड रोटेशन 10 किती झाली टर्म्स तुमची 1080 प्लस काय आला 40 डिग्री प्लस इथे अँगल आला बरोबर 40 डिग्री. मग हा आपण मांडायचा आणि इथं ॲरो करायचा. ठीक आहे, ही टर्म झाली, तुमचा जो आहे तो अँगल झाला. आणि मग हा अँगल किती झाला तुमचा 1120 डिग्री. म्हणजे काय म्हणू आपण, फ्रॉम फिगर वी सी दॅट the given angle terminates फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला. ही टर्म्स मला वाटतं ही टर्म्स तुमच्या लक्षात आली असेल. परत एकदा बघा, फर्स्ट क्वाड्रंट. हां, आता हा झाला तुमचा कितवा प्रॉब्लेम, चौथा प्रॉब्लेम आपण घेतलेला. अजून एक पाचवा बघू आपण ह्याच्यामधला आणि पुढच्या टर्म्सला आपण सुरुवात करू. -330 डिग्री. बाकीचे जे आहेत प्रॉब्लेम दिलेले ना ते तुम्ही सॉल्व करून बघा. आता मायनस आहे टर्म्स, मुळात पहिल्यांदा काय आहे इथे वाय आणि एक्स आपण काढू. हां, मायनस म्हणजे कुठल्या आला क्लॉकवाईज डिरेक्शन आला. मग हा किती झाला 90 डिग्री, हा किती झाला 180 डिग्री, हा किती झाला 270. -330 डिग्री म्हणजे टर्म्स काय आली -270 प्लस किती आली टर्म्स 60 डिग्री. 270 + 60 डिग्री म्हणजे इथे काय आला, हा किती आला 60 डिग्री. बघा हे उरलेला किती असेल 30. हे रोटेशन कसे येणार असे येणार क्लॉकवाईज डिरेक्शननी बरोबर मायनस. आणि मग जो अँगल तयार होतो तो अँगल आपण काय म्हणतो -330 डिग्री. इथे मांडलं का मी नाही मांडलं, मी कुठे मांडलं इकडं, कारण रोटेशन कसं आहे क्लॉकवाईज डिरेक्शननी रोटेशन आहे, त्यामुळे मी टर्म्स काय मांडली तशी मांडली टर्म्स. ठीक आहे, आता इथं फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंटमध्ये मग कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला, परत हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला फर्स्टच क्वाड्रंटमध्ये आला बरोबर. हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. सिन्स द अँगल टर्मिनेट इन अ फर्स्ट क्वाड्रंट, अँगल टर्मिनेट इन अ फर्स्ट क्वाड्रंट. ह्या टाईपचे बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे. ठीक आहे, ह्या टाईपचे जे आहेत ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे. मला असं वाटतं की ही टर्म्स तुमच्या लक्षात आली असेल. आता ह्याच्या पुढचा एक्सरसाइज 1.1 मधला आपल्याला जो प्रॉब्लेम घ्यायचा आहे तो प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 13. मी मधले प्रॉब्लेम 7, 8, 9 आणि 10 त्या टर्म्स प्रॉब्लेम मी मागच्या वेळेस सॉल्व करून दिलेले आहेत. हां,
मग आता फक्त हे प्रॉब्लेम जे राहिलेले आहेत आपले ते आपण प्रॉब्लेम बघू. एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 13. एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 13. बघा काय क्वेश्चन नंबर. फाइंड द डिग्री and radian measure of. Find the degree and radian measure of exterior and interior angle of regular. First pentagon. First काय आलं pentagon. Second hexagon. Third septagon. And fourth octagon. octagon. बरं. रेग्युलर मीन्स काय, सगळ्या बाजू सारख्या आहे अशी टर्म्स. पेंटॅगॉन म्हणजे काय, ज्या भौमितिक रचनेला किती बाजू आहेत, 5 बाजू आहेत. म्हणजे मग आता आपण फिगर करताना थोडं समजून घ्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ असं घेऊ आपण. इमॅजिन करा की सगळ्या बाजू काय आहेत, सेम आहेत. बघा 5 बाजू असलेला, सगळ्या बाजू सारख्या आहेत हे लक्षात ठेवा. ABCDE हा पेंटॅगॉन आहे. आता टर्म्स काय बघा, नंबर ऑफ साइड्स किती आल्या, नंबर ऑफ साइड्स इज 5. नंबर ऑफ एक्सटिरियर अँगल is equal to 5. हां बघा. थर्ड, नंबर ऑफ सम ऑफ एक्सटिरियर अँगल. एक लक्षात ठेवा, जेवढ्या साईड जास्त आहेत, जेवढे अँगल तेवढे अँगल जास्त असतील, परंतु त्यांच्या एक्सटिरियर बाह्य कोनांची बेरीज ही नेहमी किती असते, 360 डिग्री. हे मात्र डोक्यात ठेवायचं की सम ऑफ एक्सटिरियर अँगल इज 360 डिग्री. मग आता ईच ऑफ एक्सटिरियर अँगल सगळ्या बाजू समान आहेत हे पण डोक्यात ठेवा. रेग्युलर दिला, रेग्युलर पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन इज इक्वल टू काय येणार, 360/5. 360/5 ही टर्म्स किती आली तुमची, बोला 72. 72 डिग्री. आता ही टर्म्स कशी आली, ईच एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन, इथं वाटल्यास लिहा नंबर ऑफ साइड्स. हां, आणि ही टर्म्स मी असं म्हणते 360 डिग्री अपॉन 5 अँड विच इज इक्वल टू किती आली, 72 डिग्री. बरं, आता ह्याच्या पुढची अजून आयडिया काय आहे की टर्म्स काय आहे की सम ऑफ, सिन्स इंटिरियर अँगल आणि एक्सटिरियर अँगल ह्यांची समेशन मात्र 180 डिग्री असते. सिन्स इंटिरियर अँगल प्लस एक्सटिरियर अँगल
इज इक्वल टू 180 डिग्री. इज इक्वल टू काय आली 180 डिग्री आली. मग each interior angle equal to 180 degree minus 72 डिग्री. कारण हा किती आला आपला एक्सटिरियर अँगल 72 डिग्री आलेला आहे. म्हणजे ही टर्म्स किती आली 180 डिग्री मायनस 72 डिग्री इज इक्वल टू किती आली टर्म्स तुमची 108 डिग्री. बरं, आता मला सांगा आपल्याला काय सांगितलं आहे, कशामध्ये फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर. हा डिग्रीमध्ये झाला आणि रेडियनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सिन्स 72 डिग्री इज इक्वल टू 72 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. पाय अपॉन 180 रेडियन. आणि ह्याची टर्म्स काय आली हो तुमची बघा. 18चा भाग जरी घालवला तरी टर्म्स काय येणार 36 दुने किती येते 72 येते. आणि 36 पाचशे किती येतो 180. बघा करून बघा. म्हणजे 2 पाय बाय 5 रेडियन आला. हा आला 72 डिग्री. आता 108 डिग्री ही टर्म्स काय येणार 108 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. आणि ही टर्म्स किती आली तुमची मग बघा 3 पाय बाय 5. भाग घालून बघा 3चा घालू वाटल्यास 3 × 18 0 3 त्रिक 9 राहिले किती 3 त्रिक 9 1 राहिला 3 × 18 36 राहिले 60 राहिले 6 × 36 6 60. परत काय आला 2 त्रिक 6 2 त्रिक 10. म्हणजे टर्म्स काय आली 3 पाय बाय 5 रेडियन ही टर्म्स आली. नाऊ हा झाला रेग्युलर पेंटॅगॉन. सेकंड टर्म्स बघू की रेग्युलर हेक्झॅगॉनची टर्म्स बघू आपण. रेग्युलर हेक्झॅगॉन. रेग्युलर हेक्झॅगॉन. रेग्युलर हेक्झॅगॉनची आपल्याला टर्म्स पाहिजे आहे. आता ही टर्म्स हेक्झॅगॉन मीन्स काय ज्या जॉमेट्रिक फिगरला किती बाजू आहेत 6 बाजू आहेत अशी फिगर म्हणजे काय घेता तुम्ही रेग्युलर हेक्झॅगॉन घेता. ठीक आहे बघा. म्हणजे फिगर काढू. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड 6 ABCDEF हा काय झाला हेक्झॅगॉन झाला. आता टर्म्स काय दिली आहे नंबर ऑफ साईड्स. नेहमीप्रमाणेच आपण टर्म्स बघू. टर्म्स काय आली नंबर ऑफ साईड्स 6. नंबर ऑफ एक्सटिरियर अँगल्स फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6. नंबर ऑफ एक्सटिरियर अँगल इक्वल टू 6. नंतर थर्ड टर्म्स काय आली सम ऑफ एक्सटिरियर अँगल. सम ऑफ एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू किती आली टर्म्स 360 डिग्री. मग ह्याच्यावरून काय करणार ईच एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू 360/6. म्हणजे टर्म्स किती आली ते 360/6 दॅट इज द 60 डिग्री. बरोबर बघा 6 6 36. मग आता 60 डिग्री इज इक्वल टू 60 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. रेडियन पण आपल्याला बघायचं आहे. म्हणजे टर्म्स काय आली ते आपली इज इक्वल टू टर्म्स गेली 6 1 जा 6 6 3 जा. म्हणजे टर्म्स काय आली π/3 रेडियन आला. हा झाला एक्सटिरियर अँगल. आता अजून आपल्याला टर्म्स काय पाहिजे इंटिरियर अँगल. नाऊ आपल्याला टर्म्स माहिती सिन्स इंटिरियर अँगल प्लस एक्सटिरियर अँगल इज इक्वल टू किती आली टर्म्स 180 डिग्री. सो
So each interior angle equal to 180 degree minus exterior angle. So 180 degree minus किती आला 60 degree. 180 minus 60 degree ही टर्म्स काय आली तुमची 60 degree. That is the 120 degree. Since 120 degree is equal to 120 into pi upon 180 radian. ही टर्म्स गेली 6 2 जा 12 6 3 जा 13 म्हणजे टर्म्स किती आली 2π/3 रेडियन. मला वाटतं हेक्झॅगॉन पेंटॅगॉन ह्या दोन्ही टर्म्स तुम्हाला समजले असतील. आपण पुढची जी टर्म्स आहे ती टर्म्स आपण बघू. कॅमेरा होतो सारखा. थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला सेप्टॅगॉन दिलेलं आहे बरोबर. म्हणजे ज्याला किती बाजू आहे 7 बाजू आहे. ठीक आहे. सेम कंडिशन आहे. आपण सेम टर्म्स आपण सॉल्व करताना बघतो. काय बघा की सेप्टॅगॉन की ज्या फिगरला किती बाजू आहेत ज्या जॉमेट्रिक फिगरला 7 बाजू पण काय रेग्युलर आहे. रेग्युलर मीन्स काय सगळ्या बाजू काय असतील इक्वल असतील 1 2 3 4 5 6 आणि 7 असा धरू आपण. थोडंसं इकडे तिकडं झालेलं आहे 1 2 3 4 5 आणि हा 6 असा करू. हे जरा साईडचं लक्षात घ्या. A B C D हे इकडचं कडेचं घेऊ नका. E F G हा झाला काय रेग्युलर सेप्टॅगॉन. बरं नंबर ऑफ साईड्स फार सोपं आहे आपल्याला जर लक्षात. कारण एकच लक्षात ठेवायचं की एक्सटिरियर अँगलची समेशन किती आहे 360 डिग्री. तेवढं डोक्यात आलं की आणि नंबर ऑफ साईड्स इक्वल टू 7. देन नंबर ऑफ एक्सटिरियर अँगल इक्वल टू 7. Sum of exterior angle is equal to 360 degree. Since पुढची टर्म्स काय each exterior angle equal to 360 degree upon number of sides is equal to टर्म्स काय येणार 360 डिग्री अपॉन काय आला 7 आला. 360 डिग्री अपॉन 7. म्हणजे ही टर्म्स किती येते 51.43 डिग्री. 51.43 डिग्री. पण आता ही टर्म्स आपण अशीच मांडू 360/7 डिग्री ही टर्म्स मांडू. ठीक आहे. मग आता ह्याचं सिन्स इंटिरियर अँगल आपल्याला टर्म्स काय माहिती आहे. सिन्स इंटिरियर अँगल प्लस एक्सटिरियर अँगल इक्वल टू 180 डिग्री. सो each interior angle equal to 180 minus exterior angle. 180 minus exterior angle. मग आता ही टर्म्स काय येणार 180 minus 360/7 डिग्री. 360/7 डिग्री. आणि ह्यांचं कॅल्क्युलेशन सगळं केल्यानंतरची टर्म्स
1260 बघा 700 7 56 5 गेले 7 1 7 7 5 12 1260 मायनस 360 अपॉन 7 डिग्री इज इक्वल टू टर्म्स किती आली 900 अपॉन 7 डिग्री. हे झाले डिग्रीमध्ये इंटिरियर अँगल आणि एक्सटिरियर अँगल. आता बघू आपण त्यांचं रेडियनमध्ये. सिन्स 360 अपॉन 7 डिग्री 360 अपॉन 7 डिग्री हां इक्वल टू टर्म्स काय येणार 360 अपॉन 7 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. 0ला 0 गेला म्हणजे टर्म्स किती आली 2 पाय बाय 7 2 पाय बाय 7 रेडियन झाला. आणि हा झाला इंटिरियर अँगल बरोबर. हा काय झाला हा झाला सॉरी एक्सटिरियर अँगल. हा काय झाला एक्सटिरियर अँगल. हां आता इंटिरियर अँगल किती आहे 900 बाय 7 900 बाय 7 डिग्री इज इक्वल टू टर्म्स काय येणार 900 बाय 7 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. 0ला 0ची टर्म्स गेली इथे टर्म्स काय आली हो तुमची 18 पंचे किती 90 म्हणजे टर्म्स काय आली 5 पाय बाय 7 रेडियन. ठीक आहे. ह्या टाईपचा लास्ट जो आहे ऑक्टॉगॉनचा तो तुम्ही सॉल्व करा.